मुंबईसह उपनगरात 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम आज पाहायला मिळाली। त्यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन, पारंपरिक वाद्यांवर कलाकारांसह मतदारांनी सुद्धा ठेका धरला। लोकशाहीचा हा मोठा उत्सव होत असताना उत्साह पाहायला मिळाला। पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा हा मोठा उत्सव, पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरणारे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी हीच आपली दौलत। या थाटात शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते, प्रचाराचा उडलेला धुरळा, मतदार राजाची मनधरणी करण्यासाठी केला जाणारा आटापिटा, या वातावरणात गुरुवारी अनेकांनी अर्ज दाखल केले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। पंजाबी भांगड्यासह विविध पारंपरिक कलाविष्कारांच्या सादरीकरणात वाद्यांवर ठेका धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं महायुतीच्या दिग्गजांच्या उपस्थितीत श्रीकांत शिंदेंनी हा अर्ज दाखल केला। त्यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला। ही खरं म्हणजे ही फॉर्म भरण्याची रॅली आहे का विजयाची रॅली आहे हे आपण पहा। आणि भर उन्हात हे हजारोंच्या संख्येने आज या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालेले आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। आणि हा तर ट्रेलर आहे, आता पिक्चर अभी बाकी आहे। रेकॉर्ड ब्रेक मताने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील आणि त्याचा ट्रेलर लोकांनी दाखवलेला आहे। लोकांचा उत्साह आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हे चित्र जे आहे हे नीट बघून घ्या। सर्वच्या सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे, शिवसेनेचा जरी उमेदवार असला तरी शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल, हे सर्व कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, हा स्वतःचा उमेदवार आहे, स्वतःच्या पक्षाचा उमेदवार आहे, असं काम जे आहेत हे या ठिकाणी करतायत। पालघर लोकसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल मतदारसंघ। महाविकास आघाडीच्या पालघरच्या उमेदवार भारती कांबडी यांनीही उमेदवारी अर्ज भरला। त्यावेळी या आदिवासी समर्थकांनी गळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे मफलर आणि झेंडे घेत तारपा नृत्यावर ठेका धरला। भाजपकडे कन्फ्युजन आहे ईडी आयटी सीबीआय मधून की कोणाला उमेदवार द्यायचा, त्यांना उमेदवार सापडत नाही महाराष्ट्रात। कारण महाराष्ट्राला फक्त माहिती आहे की भाजपमध्ये महाराष्ट्र देश आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये खुशीचं वातावरण आहे आणि आम्ही जिंकणार हे निश्चित आहे। भिवंडी लोकसभेतून सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा म्हात्रे यांनी मवियाचा घटक पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अर्ज भरला। यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला गेला। सर्व कार्यकर्त्यांचे, मतदारांचे, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत, तरीसुद्धा मी धन्यवाद देतो, आभार मानतो। आणि हेच जे आज आपण उत्सुकता लोकांची पाहिली, ही उत्सुकता 20 मेपर्यंत अशीच आपण लोकांमध्ये पाहाल। आणि 20 मेला आपण पाहाल या भिवंडी लोकसभा क्षेत्राचं मतदान हे 75 ते 80% झालेलं असेल। आणि ही खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली असेल, संविधान वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी लोकांची आदरांजली असेल। उत्तर मुंबईतून मवियाकडून कुणाला उमेदवारी मिळणार हा सस्पेन्स नुकताच दूर झाला। काँग्रेसच्या ताब्यात ही जागा सोपवण्यात आली आणि काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली। भूषण पाटील यांच्यासह उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकरांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याआधी त्यांनी काँग्रेसच्या दिग्गजांसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। समर्थकांसह मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला। हा मुंबईकरांचा जोश दिसतोय, हा भाजपा विरोधाचा आक्रोश दिसतोय तुम्हाला। यांनी जे पाप केलेलं आहे 10 वर्षाचा, ह्याचा आज हे प्रतीक आहे। सर्वच मुंबईचे वरिष्ठ नेता मला आशीर्वाद देण्यात आलेला आहे। त्यांना एक आनंद आहे की एक तळागाळाच्या कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली। गेले अनेक दिवस प्रचार चालू होता, आज उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय। तर जेव्हा लढायला सुरुवात करतो त्याला थोडंसं गडबड असतं, परंतु उद्धव साहेबांचा विश्वास आणि भारतीय नागरिकांच्या सर्व ठिकाणी
मतदान नक्कीच माझ्या माध्यमातून होईल आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने या निवडणूक आम्ही लढवू. मुंबईसह उपनगरांमध्ये 5व्या म्हणजे महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यात मतदान होणार आहे. तोवर प्रचारांच्या तोफा धडाडतील, विरोधकांवर टीकास्त्र डागले जातील. लोकशाहीच्या उत्सवाचा ज्वर वाढतच राहील. याच खेळीमेळीच्या वातावरणात मतदारांचा कौलही स्वीकारला जावा आणि 4 जूनला लोकशाहीचा विजय व्हावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.